हॅलो, कशा आहात सर्व? बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. आपण आता जो भूगोलचा लँडफॉर्म डेव्हलपमेंट हा पार्ट बघायचा आहे जिओग्राफीचा. अ, या अगोदर आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्राचा जिओग्राफी पाहिला आहे. फिजिकल प्राकृतिक महाराष्ट्र पाहिला आहे आणि आपण त्याच्यानंतर पाहिलेला आहे भारताचा प्राकृतिक भूगोल हा पाहिलेला आहे फिजिकल पार्ट ऑफ द इंडिया. त्याच्यानंतर आपण क्लायमेटॉलॉजी हा एक पार्ट त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे म्हणजे हवामानशास्त्र त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. वी विल हॅव नाऊ नेक्स्ट लेक्चर और नेक्स्ट सिरीज विथ द लँडफॉर्म डेव्हलपमेंट. आता लँडफॉर्म डेव्हलपमेंट किंवा भूरूप विकास हा आपण पाहत असताना सर्वात प्रथम आपल्याला पाहावं लागेल की या ठिकाणी इंटेरियर ऑफ द अर्थ कसं आहे, म्हणजे जमिनीचे अंतरंग कसे आहे. आता जमिनीचे अंतरंग पाहताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला की जमिनीचा थर कसे होत गेलेले आहेत. 1, 2, 3, 4 म्हणजे वरती कवच आहे, मग प्रावरण आहे, मग गाभा आहे, वर क्रस्ट आहे, नंतर मेंटल आहे आणि नंतर आहे कोर आहे. आणि हे जे पार्ट्स आहेत ह्या पार्ट्सना डिवाईड करणारे ज्या विलकता आहेत किंवा त्याला डिस्कंटिन्युटी म्हणतो, त्या डिस्कंटिन्युटीची नावं लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर त्याची डॅप्थ लक्षात ठेवायची, किती खोलीपर्यंत कोणता पार्ट आहे हा गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं आहे की तिथे डेन्सिटी महत्त्वाची म्हणजे घनता. ओके, किती घनता आहे, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब जी आहे ती घनता त्या प्रत्येक लेयर्सला किती आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहावी लागेल. आता हे जे ओव्हरऑल क्वेश्चन्स का आणि ह्या ज्या पृथ्वीचे अंतरंग आहे, इंटेरियर ऑफ द अर्थ आहे, या टॉपिकला अजून एक टॉपिक तुम्हाला रिलेट करून करावं लागेल की भूकंप लहरी. ओके, ज्या अर्थक्वेककडून निघतात, जमिनीच्या अंतरंगामधून निघतात भूकंप लहरी, प्राथमिक, दुय्यम किंवा तृतीय म्हणजे भूपृष्ठ लहरी. त्या तिन्हीच्या तिन्ही लहरी आपल्याला पाहाव्या लागतील. म्हणून आपला जसं पृथ्वीचं अंतरंग संपेल की पृथ्वीचा अंतरंग झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी भूकंप लहरी हा टॉपिकसुद्धा त्या ठिकाणी पाहणार आहे. ओके, तर सर्वात प्रथम आपल्याला हा जो पार्ट आहे इंटेरियर ऑफ द अर्थ त्यामध्ये सुरुवात करूया. माझं नाव प्रवीण कर्नाळे आहे. मी ह्या फील्डमध्ये बऱ्याच वर्षापासून शिकवते, 2014च्या नोव्हेंबरपासून. या फील्डमध्ये यायच्या अगोदर मी BE इंजिनियर आहे, 2013चा पासआउट आहे. त्यानंतर मी मास्टर्स इन जिओग्राफी केलेलं आहे, मास्टर्स MS इन जिओग्राफी केलेलं आहे. त्याच्यानंतर मी UGC नेट सेट या ठिकाणी एक्झाम्स ऑलरेडी पास झालेलं आहे. माझी PhD ह्या जिओग्राफी सब्जेक्टमध्येच मी चालू केलेली आहे किंवा माझे चालू आहे मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत. 2021-22 पासूनची बॅच आहे माझी. आणि माझा जो स्टडी एरिया तो ठाणे डिस्ट्रिक्ट आहे, ठाणे जिल्हा. त्या ठिकाणी शहापूर आणि मुरबाड वगैरे हा जो रिजन आहे ईस्टर्न ठाणे, ॲक्च्युली पूर्ण ठाणे जिल्हाच आहे, परंतु ईस्टर्न ठाणेवरती फार फोकस आहे. त्या ठिकाणी डॅम्स वगैरे कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आहे, ते आपण बघणार आहे जे मुंबईला पाणी प्रोव्हाइड करतात. आता ह्या इंटेरियर ऑफ द अर्थला आपण सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं आपण एक शेप काढूया. ओके, आता हे शेप काढायच्या अगोदर आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल इथे दोन गोष्टी आहेत. एक आहे कवच, कवच म्हणजे क्रस्ट. नंतर आहे प्रावरण, प्रावरण म्हणजेच मेंटल. नंतर आहे गाभा, काय ते गाभा, त्याला म्हणतात कोर म्हणतो. काय म्हणतो त्याला? कोर असं म्हणतात. हे 3 लेयर्स आहेत. काय आहेत हे 3 लेयर्स आहेत हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता हे 3 लेयर वेगवेगळे झालेले आहेत, वेगवेगळे झालेले आहेत. तर आपल्याला ही लाईन लक्षात ठेवा, त्या 2 थरांमधल्या लाईन. आता इथे आपण विलगता लिहिणार. काय लिहिणार? विलगता, की त्याला डिस्कंटिन्युटी म्हणतात. आणि त्याला डिस्कंटिन्युटी असं म्हणतात. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. आता विलगता कवच आणि जो प्रावरण आहे किंवा क्रस्ट आणि मेंटल आहे ह्याच्यामध्ये डिस्कंटिन्युटी कुठली आहे तर तुमची मोहो नावाची मोहरविक ह्या जिओलॉजिस्टने या ठिकाणी शोध लावलेला. तर मोहो नावाची विलगता ही तुम्हाला कवच आणि प्रावरण ह्या दोघांच्या मध्ये भेटेल, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रावरण आणि गाभाच्या मध्ये याच्यामध्ये कोण सापडेल? त्याच्या दोघांच्या मध्ये आहे गटेनबर्ग. काय नाव त्याचं? गटेनबर्ग.
गटेनबर्ग आपल्याला लक्षात ठेवायला. गटेनबर्ग हे दोन आपल्याला महत्त्वाचे आहेत. ह्या 3 लेअरच्या मधले गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील, विलकता लक्षात ठेवावं लागेल. आता ह्या कवचाच्या अजून काय भाग डिवाइड झालेले आहेत का, तर एक्झॅक्टली या कवचाचे पुन्हा 2 भाग झालेले आहेत. या कवचाच्या वरती इथं आहे सियाल, या इथे सियाल आहे, सियाल आहे, आणि इथं आहे सायमा किंवा सीमा असं म्हणतात. सायमा किंवा सीमा असे त्याला म्हटलं जातं, सियाल आणि सायमा. आता सियाल आणि सायमा याच्यामध्ये सुद्धा काय आहे, एक विलकता आहे, तिचं नाव आहे तुमचं कॉनरॅड. कॉनरॅड नावाची विलकता तुम्हाला सियाल आणि सायमा या 2 थराच्या दरम्यान आहे. आता या ठिकाणी सियाल म्हणजे काय, सिलिका प्लस ॲल्युमिनियम, आणि सायमा म्हणजे काय, सिलिका प्लस मॅग्नेशियम. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता सियाल आणि सायमा हे दोन्ही थर मिळून आपला कवच तयार होत असतो. काय तयार होतो, कवच तयार होतो. आणि प्रावरणाचा इथे पुन्हा जे 2 भाग या ठिकाणी होतात त्याला म्हणतात बाह्य प्रावरण, बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण. काय म्हणतात त्याला, आंतरप्रावरण. या दोघांच्या मध्ये सुद्धा काय आहे, विलकता आहे. इथं नाव आहे रपेटी, रपाटी, रपाती नावाची या ठिकाणी विलकता. रपट्टी किंवा रपाती किंवा रपट्टी असं वेगवेगळे त्याला बोललं जातं. RAPAT आहे, रपाती नावाची डिस्कंटिन्युटी आहे. आता ते तुम्ही असं म्हणत असाल की सर डिस्कंटिन्युटी एक्झॅक्ट आहे काय, तर एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी देतो की एक बादली आहे तुमच्याजवळ, आणि या बादलीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे हे दगड या ठिकाणी तुम्ही त्यात टाकलेले आहेत. काही छोटे क्ले वगैरे आहेत, छोटे मोठे पॉबेल्स आहेत, असे टाकल्यानंतर काय होईल, सर्वात प्रथम ते सेट झाले तर सगळ्यात हायली डेन्स्ड असतील, हेवी असतील ते खाली बसतील, बरोबर का. सगळ्यात हेवी काय असतील, खाली बसतील. आता ह्या हेवी थराच्या थोडंसं वरच्या बाजूला इथे त्याच्यापेक्षा छोट्या आकाराचे असतील ते बसतील, सेटल होतील वजनानुसार विथ देअर डेन्सिटी, ते असे सेट झालेले असतील. मग त्याच्यावरती तुम्हाला अजून बारीक बारीक झालेले भेटतील. हे लक्षात ठेवा, ह्या पहिल्या 2 थराच्या मध्ये तुम्हाला स्पष्ट काय दिसतंय, बाउंड्री दिसते, बरोबर ना. ह्या बाउंड्रीलाच काय म्हटलेलं आहे, विलगता. विलगता ही कशी तयार झाली की हे सगळे मोठे जे खडक आहेत ते पहिले सेटल झाले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे खडक त्याच्यावर सेटल झाले. त्याचप्रमाणे आपली जी भूपृष्ठ, आपली जमीन आहे, जमीन हा अग्नीचा गोळा होता आणि अग्नीचा गोळा स्वतःभोवती फिरतोय. त्यामुळे हेवी मिनरल्स जे आहेत ना किंवा जड मूलद्रव्य ते सगळे केंद्राच्या दिशेला गेले, अट्रॅक्ट झाले, आणि तिथून केंद्रापासून बाहेरच्या दिशेला हलके हलके मूलद्रव्य होत सर्वात बाहेरच्या थरात म्हणजे कवचच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात हलके सापडतील, सियाल आणि सायमा. ठीक आहे. आता हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल एक्झाम्पलवरून. या ठिकाणी विलकता अशा तयार झालेल्या आहेत. म्हणजे एक्झॅक्ट तिथंच का झाल्या, तर ते सगळे सेटल ज्यावेळी झाले मॅग्मा वगैरे त्यावेळी ते तयार झालेले ऑलरेडी होते, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर याला इनर मेंटल पण म्हणतात. याला आउटर, सॉरी याला आउटर आणि याला इनर मेंटल. नंतर हे आहे आउटर, हे आहे इनर, म्हणजेच काय, बाह्य गाभा. आणि याच्यामध्ये पण काय विलकता आहे, आणि हा आहे अंतर्गाभा. बाह्य गाभा अंतर्गाभा याच्यामध्ये आहे लेहमॅन, LEHMAN, H काय ठिकाणी आहे. ठीक आहे. सो इथे तुम्हाला कॉनरॅड विलकता सापडते सगळ्यात वरती, त्यानंतर मोहो विलकता सापडते आहे, त्यानंतर तुमची रपाती सापडते आहे, त्यानंतर गटेनबर्ग सापडते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लेहमॅन सापडते. हे या ठिकाणी मेन लक्षात ठेवा, कवच आणि प्रावरण याच्यामध्ये कोण आहे ते, तिथं मोहो आहे, लक्षात ठेवायचं. आणि प्रावरण आणि तुमचा गाभा आहे, ह्याच्यामध्ये गटेनबर्ग आहे, ब्लॅकमध्ये लिहिलेले, हे प्रायमरी पार्ट करा. तुमच्या स्टेट बोर्ड वगैरे तुम्ही जर वाचले असाल तर त्या स्टेट बोर्डमध्ये बऱ्याचदा
बऱ्याचदा तुम्हाला 3च गोष्टी दिसतात. कुठल्या कुठल्या बघा, एक कॉन्रेड आहे, दुसरी मोहो, तिसरी गटेनबर्ग. तुम्हाला रपाते आणि लेहमन या ठिकाणी दिसणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला त्या रेफरन्स पुस्तक वगैरे प्रिफर केले तर तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी ह्या गोष्टी सगळ्या भेटतील. ठीक आहे. आता आपण त्याच्या खोली आणि त्याची जी डेन्सिटी आहे ते आपण या ठिकाणी बघत जाऊया. ठीक आहे. आता काही बघा, माझ्याकडे स्लाइड्स पण आहेत. थोड्या वेळानं स्लाइड्स आपण रन करू, पण त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या भाषेत आपले डायग्राम काढून तुम्हाला कसं समजेल कमी वेळ, ते या ठिकाणी मी प्रयत्न करतोय. आता इथं सिंपल उलट डायग्राम रन करून मला सोपं आहे लेक्चर घेणं, परंतु डायग्राम काढणं क्वाईट डिफिकल्ट असतं. पण स्टील मी तेच मार्ग काय करतोय, अप्लाय करतोय या ठिकाणी तुमच्यासमोर. आता इथे हे पृथ्वीचा, सपोज हा पृथ्वी आहे, पृथ्वीचा एक पार्ट आपण या ठिकाणी इकडे काढलेला आहे असं समजा. ठीक आहे ना. मग तो आपण या ठिकाणी पार्ट बघतोय असं तुम्हाला लक्षात ठेवा. आता बघा, याच्यामध्ये जो वरचा पार्ट आहे इथं सियाल सायमाचा पार्ट आहे. असं ओके. हा समुद्राचा पार्ट आहे, जमिनीच्या वर असलेला समुद्र. ओके. त्यानंतर ओके, त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा की हा जो पार्ट आहे हा जो पार्ट हा जो वरचा पार्ट आहे त्याला म्हणायचं सियाल, आणि हा जो शेड दिलेला आहे त्याला म्हणायचं सायमा किंवा सीमा म्हणायचं. ओके. आणि हे दोन्ही मिळून तयार होतं या ठिकाणी कवच. काय तयार होतं? कवच तयार होतं, क्रस्ट तयार होतं. आता ह्या बाजूला या दिशेला पहिल्यांदा त्याचे काही पार्ट्स आहेत ते मी इथं बनवून घेतो, देन तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याला म्हणतात अंतर्गाभा, म्हणजे इनर कोर. याला म्हणायचं बाह्य गाभा. म्हणजे आउटर कोर. याला म्हणायचं आंतरप्रावरण, म्हणजे काय, इनर मेंटल. याला म्हणायचं बाह्य प्रावरण म्हणजे आउटर मेंटल. ओके. आणि हा आहे सायमा, हा आहे सियाल. आता या ठिकाणी आपली जी जमीन आहे, म्हणजे या ठिकाणी खंड आहेत, 7 खंड आहेत, ती जमीन सगळी सियालनं बनलेली. कशानं बनलेली आहे? सियालनं बनलेली. आणि समुद्राचं तळ बऱ्याच समुद्राचा, म्हणजे जेवढे पण 5 समुद्र आहेत, महासागर आहेत, त्या महासागराचा जो तळ आहे तो सायमाने तयार झाला आहे. कारण की तो तळ तुम्हाला सायमापर्यंत भेटतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणून बऱ्यापैकी जे महासागर आहेत त्यांच्या तळे सायमाने तयार झाले आहेत. आता जो कवच आहे, कवचची सरासरी जी जाडी आहे, विड्थ आहे, ती 33 किलोमीटर आहे. 33 किलोमीटरची काय ती जाडी आहे. परंतु जेव्हा सायमाच्या ठिकाणी, म्हणजे समुद्राच्या तळाच्या ठिकाणी आपण जर या ठिकाणी कवचाला पाहिलं तर तो 10 किलोमीटरपर्यंत सापडते जाडी. कारण की बाकीचा समुद्र आहे, हे लक्षात ठेवा. खोल भागामध्ये आपण गेलो समुद्राच्या, तर त्या ठिकाणी कवचची जाडी, क्रस्टची जी विड्थ आहे ती 10 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा लेस तुम्हाला भेटत असते, लक्षात ठेवा. आणि म्हणजे उदाहरणार्थ ट्रेंच वगैरे जे आहे ना, गर्ता वगैरे, त्या ठिकाणी तुम्हाला तसं सापडेल. आपण ओशनोग्राफी जेव्हा पार्ट बघू तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी एक्सप्लेन करेलच. परंतु ज्यावेळी खंडाच्या वरती जर माउंटन चेन आहेत, म्हणजे रॉकी माउंटन आहे, अँडीज माउंटन आहे, उरल माउंटन आहे, आशिया खंडातील जे हिमालय पर्वतरांग आहे हे आहेत, किंवा ग्रेट डिवायडिंग रेंज आहे ऑस्ट्रेलियाच्या पूर्वीय भागामध्ये, तर हे सगळे जे आहेत ना, अल्प्स आहे युरोपमध्ये, तर ह्या माउंटन चेनवरती, हे जे माउंटन्स आहेत खंडाच्या वरती, तर त्या ठिकाणी कवचेची जाडी 40 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त सापडते.
आता हिमालयामध्ये 40पेक्षा जास्त सापडते, लक्षात ठेवा. तर कवचाची जाडी सरासरी 33 किलोमीटर आहे, लक्षात ठेवा. मिनिमम 10 किंवा त्यापेक्षा थोडी कमी आणि जास्तीच्या 40 ते त्यापेक्षा थोडीशी जास्त या ठिकाणी असू शकते. ओके. आता आपण या ठिकाणी डेन्सिटीचा जर विचार केला, त्याचा एकक आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे एकक एकदा विचारलेलं होतं. आता आपली जी अर्थ आहे, जमीन पृथ्वी आहे, ती जी ग्रॅव्हिटी आहे ना, सॉरी डेन्सिटी आहे 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे, लक्षात ठेवायचं. आपल्या पृथ्वीची जी डेन्सिटी आहे ती 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपल्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, सॉरी आपल्या सोलार सिस्टीममध्ये, सूर्यमालेमध्ये तिथं 8 प्लॅनेट आहेत किंवा ग्रह आहेत. त्यामध्ये 4 इनर प्लॅनेट आहेत आणि 4 आउटर प्लॅनेट आहेत. त्या पूर्ण 8 प्लॅनेटमध्ये पृथ्वी जी आहे ना, त्या पृथ्वी ह्या प्लॅनेटची, ग्रहाची सर्व 8 प्लॅनेटपेक्षा जास्त घनता आहे, लक्षात ठेवा. डेन्सिटी कोणत्या प्लॅनेटची सर्वात जास्त आहे तर पृथ्वीची आहे. मग 2 नंबरला कोण आहे तर मर्क्युरी आहे, म्हणजे बुध आहे. 3 नंबरला व्हीनस आहे. 4 नंबरला मार्स आहे. 5 नंबरला तुमचा 5 नंबरला तुमचा नेपच्यून आहे. 6 नंबरला ज्युपिटर आहे. 7 नंबरला युरेनस आहे आणि 8 नंबरला तुमचा सॅटर्न आहे, म्हणजे शनी आहे. शनी सगळ्यात हलका ग्रह आहे. त्याची डेन्सिटी जी आहे ना 0.69 ग्रॅम पर मीटर क्यूब, म्हणजे मीटर क्यूब आहे. 0.69 बघा, पृथ्वीच्या 5.5 त्याची आहे 0.69, किती कमी आहे. जर आपण पॅसिफिक महासागरामध्ये जर आपण शनीला आणून ठेवला समुद्रात, तो तरंगेल एवढा हलका आहे असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. तो बलाढ्य आपल्या पृथ्वीपेक्षा आकाराने मोठा आहे शनी. आता बा पुढे जायचं आपल्याला. ही डेन्सिटी मोजत असताना ओव्हरऑल पृथ्वीचे 5.5 हे लक्षात ठेवायचं ॲव्हरेज. आता हा जो कवच आहे, कवचची ह्या ठिकाणी म्हणजे सियाल आणि सायमाच्या बाउंड्रीजवळ 2.63 आहे. इथं आहे 2.9. त्यानंतर आपण सगळ्यात खाली जाऊ, इथं आहे 13.6 ग्रॅम पर सेकंड. नंतर इथं आहे 13.3. बरोबर त्याच्यावर म्हणजे बाह्यगाभामध्ये 12.3 आहे. त्यानंतर बाह्यगाभाच्या आणि अंतर्प्रावणाच्या मध्ये 10 आहे. ती आहे इथं आहे 5.5 आहे आणि इथं आहे 4.3. अशी ही काय आहे डेन्सिटी तुम्हाला पाठ करावं लागेल. अंतर्गाभा आणि बाह्यगाभा याच्या ही जी बाउंड्री आहे, त्या बाउंड्रीच्या खाली 13.3 आहे, तर बाउंड्रीच्या वर 12.3 आहे. आणि बाह्यगाभा आणि अंतर्प्रावरण याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे, 10 आणि वरती 5.5. हे लक्षात ठेवावं लागलं आपलं, ठीक आहे ना. आता या ठिकाणी एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्हाला या ठिकाणी काय दिसते बा, इथून इथे आणि इथून इथे, इथे काय घनतेत मंद वाढ झालेली आहे, मंद वाढ झालेली आहे. आणि इथं बघा घनतेत तीव्र वाढ झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. बाह्यगाभा जो आहे तो अंतर्गाभाच्या दरम्यान तुम्हाला जी घनता आहे, ह्या घनतेमध्ये तीव्र वाढ या ठिकाणी झालेली तुम्हाला दिसते, ठीक आहे ना. आणि आपण जर डिस्टन्सचा विचार केला, डिस्टन्स किंवा डेप्थ त्याला आपण खोली म्हणतो, किलोमीटर एकक आहे. आता इथे सरफेसवर समजा 0 किलोमीटर पकडलं, इथं 5, इथं 40, इथं 200, इथं 700, इथं 2900, इथं 5150 आणि 6371. इथे तुम्हाला दिसेल की आपले जे पृथ्वीचा गाभा जो आहे, केंद्र आहे ना, ते 6371 किलोमीटर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर अंतर्गाभा आणि बाह्यगाभा याच्यामध्ये कुठपर्यंत 5150, म्हणजे प्रावरण कुठपर्यंत आहे 2900 किलोमीटर आहे. चालू कुठून होतं कवचेच्या खाली 40 किलोमीटर पासून. आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बा, हा जे डॉट डॉट पॉईंट काढतोय मी, हा जो लावारस आहे ना, हा लावारस
मॅग्मा आहे. मॅग्मा हा काय मॅग्मा आहे लिक्विड फॉर्ममध्ये. कशामध्ये आहे? लिक्विड फॉर्ममध्ये. आणि हा जो भाग आहे ना ह्याला म्हणतात दुर्बलावरण म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात ॲस्थेनोस्फिअर. ॲस्थेनोस्फिअर किंवा त्याला दुर्बलावरण असं म्हणतात. ज्या ठिकाणाहून आपल्या पृथ्वीवरती कुठंही भेग पडल्यानंतर जमिनीच्या अंतर्गत हालचालीमुळे भेग पडल्यानंतर त्या भेगेतून लावारस जो मॅग्मा बाहेर येतो आणि बिकम लावा. ठीक आहे. तो मॅग्माचं उगमस्थान कुठं असतं? तर दुर्बलावरण ॲस्थेनोस्फिअरमध्ये, जे 200 किलोमीटरपर्यंत तुम्हाला प्रावरामध्ये मेंटलमध्ये सापडतं. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, बाह्य प्रावरणाचा बाह्य भाग जो इथं तुम्हाला लिक्विडमध्ये दिसतोय. ठीक आहे. तो आणि पूर्णच्या पूर्ण कवच. ओके. म्हणजे हे इथे एक लक्षात ठेवायचं, लिथोस्फिअर एक कन्सेप्ट आहे. लिथोस्फिअर एक काय असते म्हणजे त्याला म्हणतात, लिथोस्फिअरला मराठीमध्ये काय म्हणतात? शिलावरण. काय म्हणतात त्याला? शिलावरण. शिलावरण हा लिथोस्फिअर कुठला भाग झाला? तर कवच अधिक बाह्य प्रावरणाचा बाह्य भाग. कळलं का तुम्हाला? म्हणजे जो आउटर मेंटल आहे, आउटर मेंटलचा आउटर पार्ट प्लस कवच ह्या कंबाईनली तो पार्टला म्हणतात लिथोस्फिअर. जनरली लिथोस्फिअर हा किती असतो? 100 किलोमीटर टू 200 किलोमीटरपर्यंत या ठिकाणी तो सापडू शकतो. हे लक्षात ठेवा. 100 to 200 किलोमीटरपर्यंत तो सापडतो. 100 to 200 किलोमीटर. ओके. नाव जे प्रावरण जे आहे, ओके, प्रावरण त्याला आपण मेंटल म्हणतो. हा मेंटलचा पार्ट आहे, त्याला मेझोस्फिअर असंही म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? मेझोस्फिअर, मध्यावरण असंही म्हटलं जातं. मध्यावरण असंही म्हटलं जातं. आणि जो कोर पार्ट आहे, कोर किंवा गाभा आपण त्याला म्हणतो. काय म्हणतात त्याला? गाभा. त्याला बॅरोस्फिअर असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? बॅरोस्फिअर असं म्हणतात. सो या ठिकाणी तुम्हाला पाठ करावं लागेल. आतमध्ये बॅरोस्फिअर, मेझोस्फिअर, लिथोस्फिअर आणि दॅन ॲटमॉस्फिअर. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये परत काय होतं? ट्रॉपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, आयनोस्फिअर, एक्झोस्फिअर असं या ठिकाणी ॲटमॉस्फिअरमधले ते स्पिअर्स वेगळे, आवरण वेगळे. जमिनीच्या आतमध्ये जो कोर आहे त्याला बॅरोस्फिअर म्हणतात, मेंटल आहे त्याला मेझोस्फिअर म्हणतात, आणि जो कवच आणि बाह्य प्रावरणाचा बाह्य भाग जो डॉट डॉट काढलेला आहे त्याला ॲस्थेनोस्फिअर म्हणतात. तो म्हणजे लिथोस्फिअर. म्हणजे शिलावरण जो काय सॉलिडमध्ये आहे. कशामध्ये? तो आहे सॉलिडमध्ये. आता असं म्हटलं जातं, जो बाह्य गाभा आहे ना तो लिक्विड फॉर्ममध्ये. कसा आहे? लिक्विड फॉर्ममध्ये असं म्हटलं जातं. हा आहे सॉलिड फॉर्ममध्ये. आणि जे गाभा आहे, कोर आहे, तो निखेल अँड आयननं तयार झाला. आयन म्हणून निखेल प्लस आयन म्हणजेच निफे असं म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? निफे असं म्हणतात. 80% निखेल असतं आणि 20% आयन असतं. काय असतं? आयन 20% सिलिका. 80% निखेल अँड आयन असतं आणि 20% सिलिका त्याच्यामध्ये असतं. हे लक्षात ठेवायचं. निफे इज अ कोर कंटेंट ऑफ द इनर प्लॅनेट और इनर कोर अँड we can say it is a part of the this core only. ठीक आहे. देन प्रावरणाचा जर विचार केला, प्रावरणामध्ये जी काय आहे तर ऑक्साइड्स फॉर्ममध्ये, म्हणजे देर इज अ ऑक्साइड्स. काय त्यात? ऑक्साइड्स तुम्हाला प्रावरणामध्ये भेटतील. ऑलिव्हियन आणि पायरोक्झिन ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला तिथं ऑक्साइड्स भेटतील. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जी आपली अर्थ आहे, अर्थमध्ये सर्वात जास्त म्हणजे भूपृष्ठ आपण म्हणू त्याला. काय म्हणतो त्याला? भूपृष्ठ असं म्हणू किंवा कवच असं म्हणू, म्हणजे जमीन असं म्हणू. की आपल्या पृथ्वीच्या जमिनीवरती किंवा भूपृष्ठामध्ये किंवा पूर्ण आतमधल्या जो आपण 3 पार्ट बघतोय, 3 पार्ट, कवच, प्रावरण आणि गाभा, कोर, मेंटल अँड दी तुमचा क्रस्ट. तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त काय आहे तर ऑक्सिजनचं प्रमाण सर्वात जास्त आहे, जे आहे 46 to 47% तुम्हाला ऑक्सिजन सापडेल. 2 नंबरला येतं तुमच्या इथं सिलिका.
काय येतं सिलिका. किती येतं सिलिका किंवा सिलिकॉन 27%, 27%. आणि 3 नंबरला ॲल्युमिनियम येतं, हे येतं 8%. किती येतं 8%. आणि तुमचं 4 नंबरला तुमचं आयन वगैरे येतं, म्हणजे तुमचं आयन 4% वगैरे. आता एक लक्षात ठेवायचं, या सर्वात जास्त काय आहेत पहिले 3 लक्षात ठेवा. MPSCने बऱ्याचदा हे ॲल्युमिनियमला विचारलेलं आहे. ओके. आणि जे ऑक्सिजन आहे ते 46 ते 47% हे इन द फॉर्म ऑफ ऑक्साईड्स असतं. कसं असतं ऑक्साईड. आणि प्रावरण हे पूर्ण ऑक्साईड्सनं भरलेलं आहे. ऑलिव्हिन पायरॉक्झिन असे वेगवेगळे घटकाने या ठिकाणी तुमचं बाह्य प्रावरण वगैरे तयार झालेलं आहे. आता प्रावरण तयार झाले. बाह्य प्रावरणाचा बाह्य भागामध्ये ॲस्ट्रॉनोस्फिअर आहे, मॅग्मा इन द फॉर्म ऑफ द लिक्विड तुम्हाला या ठिकाणी मिळतो. याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं राहिले आहे का? इथे बघा, इथे घनतेत तीव्र वाढ झालेली आहे. कुठे बघा, 200 ते 700 किलोमीटर म्हणजे 500 किलोमीटरमध्ये घनता या ठिकाणी बघा 2.9ची 4.3 झाली. परंतु हा जो 700 पासून ते 2900 पर्यंत म्हणजे 2200 किलोमीटरपर्यंत घनता बघा 4.3ची 5.5 झालेली आहे. म्हणजे घनतेत काय झालेलं आहे, घनतेत मंद वाढ झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. हे वरचं खोडून टाका, इथं हे नाही पाहिजे. घनतेत तीव्र वाढ झालेली आहे इथून इथपर्यंत. आणि अंत म्हणजे बाह्य प्रावरणामध्ये घनतेमध्ये तीव्र वाढ झालेली आहे, पण अंतर प्रावरणामध्ये घनतेमध्ये मंद वाढ झालेली आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर एवढी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला समजली असेल. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. सो आता तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे, ठीक आहे. आपण जे स्लाइड्स आहेत, आपण स्लाइड तयार केलेले आहेत, ते आपण या ठिकाणी स्लाइड्स बघूया. इथं या ठिकाणी दिसतंय तुम्हाला काय लिहिलं आहे, पृथ्वीचे अंतरंग इंटेरियर ऑफ द अर्थ. या ठिकाणी स्टेट बोर्डमधलंच डायग्राम आहे. काय दिसते तुम्हाला, किती कवच छोटा दिसते बघा इथे कवच. आणि प्रावरण बघा, ते घनरूपात आहे, सॉलिड आहे. बाह्य गाभा द्रव रूपात आहे आणि अंतर्गाभा घन रूपात आहे. 6371 किलोमीटर गाभा दिलेला आहे. 3471 किलोमीटर या ठिकाणी कोर आहे टोटल. आणि प्रावरण किती आहे, 2870 किलोमीटर प्रावरण आहे. कळलं का. शिलावरण या ठिकाणी बघा 100 किलोमीटर दिलेलं आहे. ओके ना. मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला या ठिकाणी कळाल्या असतील. उद्या प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त खोली कोणत्या लेअरची आहे. तुम्हाला गाभ्याची खोली लक्षात ठेवायची, ठीक आहे ना. परंतु व्हॉल्यूम, सर्वात जास्त व्हॉल्यूम कुणाचा असेल तर या ठिकाणी प्रावरणाचा आहे. ओके, प्रावरण. आता एक्झाम्पल द्या, व्हॉल्यूम अँड मास अँड नेम. म्हणजे याच्यामध्ये व्हॉल्यूमचा जर विचार केला, क्रस्टचं व्हॉल्यूम 1 पकडा, मास 1 पकडा, और लेस दॅन 1 का, लेस दॅन 1, मास सुद्धा लेस दॅन 1 आणि त्याचं व्हॉल्यूम सुद्धा. नंतर आहे मेंटल पार्ट. मेंटलचं व्हॉल्यूम आहे 68%. सॉरी 84 84%. 84% व्हॉल्यूम आहे आणि 68% मास आहे त्याचं. आणि तुमचा हा जो पार्ट आहे म्हणजे कोर आहे, कोरचं 16% काय आहे व्हॉल्यूम आहे आणि 32% बघा मास आहे. तुम्ही इथं लक्षात येईल तुम्हाला की 32% त्याचं व्हॉल्यूम आहे कोणाचं, कोरचं. पण वजन बघा 32%. 16% व्हॉल्यूम आहे पण वजन डबल आहे. व्हॉल्यूम 84% आहे पण वजन जरा कमी आहे, म्हणजे 68%. त्यामुळं हा कोरचं वजन हेवी आहे, लक्षात ठेवायचं. पर युनिट जर विचार केला, प्रत्येक युनिटचा या ठिकाणी विचार केला तर कोर कसा आहे, हा हेवी आहे. कसं आहे, कोर हेवी आहे. आता पुढे बघा, इथं काय दिले, 3 पार्ट आत्ताच बघितले. क्रस्ट काय दिलेलं आहे इथं बघा, भूकवच जाडी 42 किलोमीटर आहे या ठिकाणी.
त्यानंतर 29% पाणी आहे, त्याच्यावर 71% पाणी, सॉरी 29% जमीन, पाणी 71% आहे. शिलावरणाचे 2 थर आहेत. पहिले सियाल आणि सायमा. भूपृष्ठापासून 29 किलोमीटर खोलीवर सियाल थर असतो, म्हणजे 29 किलोमीटरपर्यंत दिलेलं आहे त्याने. तर खोली 42 किलोमीटरपर्यंत असते, ते सायमा थराची असते. इथं बघा, हे पृथ्वीचा कवच आहे, हा कवच. त्यानंतर तुमचा क्रस्ट, दोन्ही मिळून क्रस्ट आहे, हा मेंटल आहे आणि कोर आहे. ओके, कोरचा हा इनर कोर. ओके, या ठिकाणी डायग्राम इंटरनेटवरती खूप सुंदर होती, या ठिकाणी दिलेली आहे. पुढे बघा, असं विषय असं त्यात काही राहिलेलंच नाही, तुम्हाला सर्व सांगितलेलं. हा चार्ट जरा लक्षात ठेवायचा. दोन्ही थराच्या तुलनात्मक अभ्यास आपण केला तक्त्यामध्ये. बघा, हे पाठ करायचं स्टेट बोर्ड मधल्या. जाडी बघा, सियालची 29 किलोमीटर आहे आणि सायमाची 13 आहे. हे पाठ करा, दोन्ही मिळून 42 आहे. सियाल आपला जाड आहे, सायमा त्यापेक्षा हाफ सुद्धा नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर घनता बघितली, ग्रॅम पर घन सेंटीमीटर. घनता बघा, ही जी घनता जास्त आहे, ही जी घनता कमी आहे. आता एक लक्षात ठेवायचं, आपण जी डायग्राम जी काढलेली आहे ना, ह्या डायग्राममध्ये वरून खाली गेलं असता घनता जी आहे ना, म्हणजे डेन्सिटी काय होते, वाढते. लक्षात ठेवायचं, काय होते, डेन्सिटी वाढते, घनता वाढते. त्यामुळे वरचा थर नेहमी हलका असणार आहे कम्पेअर टू खालचा थर. म्हणून हा जो वरचा थर आहे सियालचा, तिथं 65 ते 2.77 एक्झॅक्टली त्यांनी हाय तसा थर दिलेली. सियालची घनता किती आहे त्यांनी हे दिलेलं, 2.65 ते 2.77, 2.77, 2.85, 2.85, 3.3, 3.3 ते 5.5 असे ऑप्शन येतात. त्यामुळं हे पाठ पाहिजे, 2 पाठ पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर भूकंप लहरीचा वेग. आता ऍक्च्युली आपण थोड्या वेळानं भूकंप लहरी सुद्धा बघणार आहे. यामध्ये प्रायमरी वेव्ह असते, सेकंडरी वेव्ह असते आणि टर्शरी वेव्ह असते. प्रायमरी वेव्ह म्हणजेच पी वेव्ह, सेकंडरी वेव्ह म्हणजे एस वेव्ह, टर्शरी वेव्ह म्हणजे एल वेव्ह. ओके, पी वेव्ह प्रायमरीली जे प्राथमिक लहर जी आहे ती सॉलिडमधून आणि लिक्विडमधून दोन्हीमधून वाहते. परंतु जेव्हा ती सॉलिडमधून लिक्विडकडे किंवा लिक्विडमधून सॉलिडकडे जाते तेव्हा ती परावर्तित होत असते, थोडं डिफ्लेक्शन होतं त्याच्या मार्गामध्ये. लक्षात ठेवायचं, आपण थोड्या वेळानं बघणार आहे. आणि सेकंडरी वेव्ह आहे ना, ती लिक्विडमधून जात नाही, हे लक्षात ठेवायचं, ती फक्त सॉलिडमधून जाते. आणि त्याच्यामुळे आपल्याला कळलेलं आहे की जो आउटर कोर आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये आहे, कारण की तिथून पुढे ते ती सेकंड लहरी जात नाही. आता एक लक्षात ठेवायचं, ह्यांचा जो स्पीडचा विचार केला तर प्राथमिक लहरीचा स्पीड हा सर्वात जास्त आहे. ओके, आणि म्हणजे इवन 8 to 10 किलोमीटर और 10 to 12 किलोमीटर पर सेकंड एवढा स्पीड आहे त्यांचा. त्या लहरी ज्या आहेत ना, त्या लहरीची स्पीड जो आहे ना विथ द डेन्सिटी वाढत जातो. म्हणजे डेन्सिटी वाढत गेली त्यांचा स्पीड वाढत जातो. म्हणजेच जमिनीत जसे ते आत जातील तशी घनता वाढते, त्यांचा वेग सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता बघा, भूकंप लहरीचा वेग सियालमध्ये 5.6 आहे, पुढे गेला 6.6 to 7.2 वाढतो. सायमामध्ये खाली चालल्यानं घनता वाढते, घनता वाढली तर स्पीड वाढणार आहे. नंतर यस वेव्हचं बघा 3.2 आहे, तर पुढे 3 ते 4 आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी घनता वाढलेली आहे, ही स्पीड वाढलेली. ही स्पीड पाठ करायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. हे स्पीड पाठ करायची गरज अजिबात नाही. पुढे चला. आता बघा, बाह्य प्रावरण किंवा मध्यावरण आपण या म्हणतो. पृथ्वीवर एकूण घनफळाच्या 83%, मग अशी 84% म्हटलं, कारण की 1% जो आहे तो तुमचा कवचाचा आहे. 84% काय घनफळ आहे, तो वस्तुमानाच्या 68% वस्तुमान प्रावरणाचा आहे. हाताराची जाडी बघा 28,065 आहे, हे पुस्तकामधून घेतलेला डाटा आहे. मगाशी जे होतं 2870 आय थिंक 70 होतं, ते होतं स्टेट बोर्डमधलं. त्यामुळे ते स्टेट बोर्डचं तुम्ही प्रिफर करा, नो प्रॉब्लेम. प्रावरणाचे 2 भाग आहे, बाह्य प्रावरण आणि अंतर्भावरण. ठीक आहे ना. त्यानंतर भूपृष्ठापासून 42 किलोमीटरपासून 700 किलोमीटर दरम्यान बाह्य प्रावरण तुम्हाला आढळतं. या आवरणाला मंदामी रंगाचे शंकू असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे की ह्या थरातूनच, बाह्य प्रावरणाच्या बाह्य भागामधूनच आपले लावारस बाहेर येतो आणि भूकंपाची जी ताकद आहे किंवा एनर्जी आहे तिथूनच वर स्पीडअप होत असते किंवा मिळत असते. म्हणून ह्याला काय म्हणतात, मंदामी रंगाची शंकू असं म्हणतात. शिलारसाच्या उत्पत्तीशी हे आवरण संबंधित आहे. म्हणतात ना, शिलारस जे उत्पत्ती आहे ना, शिलारसच्या उत्पत्तीला हे संबंधित आहे. पृथ्वीवर समस्थायी उपयोजन घडवून येण्यासाठी कारणीभूत आहे. ठीक आहे. अंतर्प्रावरण भूपृष्ठापासून 700 ते 2890 किलोमीटर पण दरम्यान सापडतं. सियाल द्रव्य विविध ऑक्साईड सापडतात. बघा, हे खूप महत्वाचं. सिलिका द्रव्य याच्यामध्ये सापडतात आणि विविध ऑक्साईड्स अंतर्प्रावरणामध्ये सापडतात. हे तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. बाह्यवरण, आयनंबर, आयनोस्पियर, मेझोस्पियर,
स्ट्रॅटोस्फिअर आणि तपांबर आहे म्हणजे ट्रॉपोस्फिअर. हे झालं. ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, ॲटमॉस्फिअर म्हणतो. काय म्हणतो त्याला, ॲटमॉस्फिअर असं म्हणतो, म्हणजे वातावरण म्हणतो. ओके. त्याच्यानंतर परंतु आपण खाली गेलो इकडे तर आपल्याकडे 3 गोष्टी आहेत. एक आहे गाभा, नंतर आहे प्रावरण, सॉरी वरचा गाभा नाही रे, हे गाभा नाही रे, हे कवच आहे. कवच, वरचा कवच, कवच, गाभा इकडे, बाह्य गाभा, आतील गाभा. जे कवच जे आहे ना, या कवचाला आपण काय म्हणलेलं आहे, लिथोस्फिअर म्हटलेलं आहे. नंतर प्रावरण जे आहे ना, प्रावरणाला आपण म्हटलेलं आहे मेझोस्फिअर, मेझोस्फिअर. आणि जे गाभा आहे त्याला बॅरोस्फिअर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं, बॅरोस्फिअर. व्यवस्थित ती मागच्या स्लाईड आहे ना ती बघून घ्या लेक्चरमध्ये. अशा प्रकारे हा जो पार्ट आहे ना, इथून आपण पुढच्या स्लाईडला जाऊया. काय डाऊट आहे का इथपर्यंत? तर तुम्ही नक्की कमेंट्स वगैरे करत जा, लेक्चर कळालं नाही तर. परंतु जे इनिशियल लेक्चरमध्ये मी जे शिकवलेलं ना तुम्हाला, ते खूप महत्त्वाचं. त्या एका डायग्रामवरून तुम्हाला सेल्फ एक्सप्लेन होतं हा पूर्ण चॅप्टर. ही स्लाइड्स फक्त मी घेतोय कारण की काय राहिले का ते बघण्यासाठी माझा मी घेतोय. आता बघा, भूपृष्ठापासून अंतरंगामध्ये 2890 किलोमीटरपासून 6371 किलोमीटरपर्यंत गाभा आढळतो. ओके, हे लक्षात ठेवा. गाभामध्ये निखेल आणि लोह असतं. बघा, हे निखेल आणि लोह 80% असतं. किती असतं? 80%. आणि लोह 20% सिलिका असतं. हे लक्षात ठेवा, सिलिका. घनफळाच्या 16% घनफळ आणि एकूण वस्तुमानाच्या 32% आपण ऑलरेडी बघितले. घनता प्रावरणाच्या सरासरी घनतेच्या दुप्पट असते. हे पाठ करायचं. गाभ्याची सरासरी घनता जी आहे ना, प्रावरण जे आहे मेंटल पार्ट आहे त्याच्यात डबल असते. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्या इथं तहलकामाच्या देगा. हे जर वाक्य आलं तर आपल्याला कळणार पण नाही की अशा प्रकारचं पण कंपॅरेटिव्ह स्टडी कसं करायचं. काय दिलंय? गाभ्याची सरासरी घनता प्रावरणाच्या सरासरी घनतेच्या दुप्पट आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं, कारण की प्रावरणाच्या खालचा प्रावरण जो होता ना, म्हणजे अंतरप्रावरणात 5.5 आहे, तर इमिडिएटली त्याखाली 10 आहे, म्हणून डबल आहे. लक्षात ठेवा. पृथ्वीच्या केंद्रावर तापमान 2000 किलोमीटर सेल्सिअस असते, तर दाब 35 लाख वातावरणाचा दाब असतो. म्हणजे जर तुम्ही पृथ्वीच्या कोर बशी तुम्हाला ठेवलं तर तुमच्यावरती 35 लाख किलो वजन, म्हणजे आता आपला जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ना, इंटू 35 लाख एवढं प्रेशर तुमच्या अंगावर असेल. म्हणजे तुमचं काय होईल? गॅस होईल. तुमचा गॅस होऊन पण पुढं लिक्विड पण होईल. ठीक आहे. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये दर 100 मीटर खोलीवर तापमान 3 डिग्री सेल्सिअसने वाढते. हे खूप महत्त्वाचं आहे. अंतर्गाभा जो आहे ना, त्याच्या जसं तुम्ही आत जाल तसं प्रत्येक 100 मीटरला 3 डिग्रीने या ठिकाणी काय होते? तापमान वाढणार आहे, असं इथं सांगितलेलं आहे. इथं बघा दिलेलं आहे, इनर कोर, आउटर कोर, मेंटल पार्ट आणि क्रस्ट. ओके, सिंपल आहे. आता हे जो गाभा आहे, हे गाभ्याचे 2 भाग होते, बाह्य गाभा, अंतर्गाभा. बाह्य गाभा 2890 ते 5150 द्रव रूपात आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे. भूकंप लहरी याच्यातून जात नाही, कारण की सेकंडरी लहरी फक्त लिक्विडमधून जातात. हे तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. थोड्या वेळानं आपण लहरी सुद्धा बघणार आहे. ह्या टॉपिकलाच रिलेटेड पुढचा टॉपिक आहे. त्यात घनता 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. कुणाची? बाह्य गाभाची. बाह्य गाभाची घनता किती आहे? 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. अंतर्गाभा 5150 ते 6371 किलोमीटर घन स्वरूपात आहे. घनता 13.3. इनर गाभा किती? 13.3 ते 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. लक्षात ठेवा. तर तुम्हाला ह्या गोष्टी पाठ कराव्या लागतील. काय नाही, चॅप्टरवर एक क्वेश्चन येतो दर अल्टरनेट एक एक्झाम नंतर याच्यावरती क्वेश्चन आहे. ओके. आता विलकता, डिस्कंटिन्युटी, हा कन्सेप्ट आपण सुरुवातीलाच घेतलेला आहे. बाबा काय असतं विलकता म्हणजे काय एक्झॅक्ट ते आपण जेव्हा चॅप्टर चालू झाला तेव्हा बघा. आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, काय दिसतंय की याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. किती? 3 प्रकार या ठिकाणी. म्हणजे मेजर जे स्टेट बोर्डमध्ये दाखवलेले असतात. काय दाखवतात? कॉनरॅड दाखवलं जातं, मोह दाखवलं जातं आणि गटेनबर्ग दाखवलं जातं. परंतु सियाल आणि सायमा याच्या दरम्यान कॉनरॅड आहे, हे आपण पाहिलेलं आहे. नंतर सायमा पार्ट आणि बाह्य प्रावरण याच्यामध्ये मोह आहे, किंवा क्रस्ट आणि प्रावरण याच्यामध्ये मोह आहे. नंतर अंतरप्रावरण आणि बाह्य प्रावरण याच्यामध्ये रपट्टी, काय रपट्टी म्हणून आहे. आणि अंतरप्रावरण आणि बाह्य गाभा याच्यामध्ये गटेनबर्ग आहे. बाह्य गाभा आणि अंतर्गाभा याच्यामध्ये लेहमॅन आहे. काय? लेहमॅन. हे एकदम सोपं आहे. ओके, हे एकदम सोपं आहे. ते आपण हे लक्षात येईल तुम्हाला.
ठीक आहे ना, हे बघून घ्या जरा. आता ह्याच्यामध्ये बघा, इथं दिले बघा, काय दिलं, कॉन्राड विलकता, सियाल सायमा थराच्या दरम्यान आहे, मोहलिकता बुकवच्या प्रावरणाच्या दरम्यान आहे, गटेनबर्ग प्रावरण गाभाच्या दरम्यान. हे स्टेट बोर्डमध्ये असं बेसिक देणार, कारण की ते लहान मुलांसाठी आहे. ओके, स्टेट बोर्ड लहान मुलांना, तुमच्यासाठी नाही. हे तुम्ही तुमच्यासाठी आता वाचायचं MPSCसाठी, मग त्याला थोडं ॲडव्हान्स करायचं. त्यामध्ये संक्रमण विभाग कुठले, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा आहे, जाडी आहे 450 किलोमीटर. संक्रमण दोन्हीची संक्रमणाचा जो भाग आहे बाह्य आणि अंतर्गाभा ह्याच्यामध्ये हा 450. पी भूकंप लहरीची गती एकदम कमी होते. कुठं होते, मोहविलकता. आता ह्या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. ज्या मोहविलकता आहे ती जी भूकंप लहरी पी आहे तिची गती एकदम कमी होते, म्हणून तिथं मोहविलकता त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली इनिशियली काळामध्ये. तर जे लेहमॅन आहे त्या ठिकाणी बघा, अंतर्गाभा आणि बाह्य गाभा याच्या दरम्यान जी संक्रमणाची जाडी 450 किलोमीटर, त्यामुळं लेहमॅनची लाईन तिथं आयडेंटिफाय करतात, त्यांना त्या काळामध्ये जमली. आता पुढे भूकंप व भूकंपाच्या लहरी, हा खूप महत्त्वाचा, म्हणजे हा टॉपिक ह्यालाच संबंधित आहे किंवा ह्यालाच कंटिन्यू आहे, म्हणून मी या ठिकाणी याला इथंच कंटिन्यू करतो. आता आपल्याला काही गोष्टी आहेत, जसं मी इनिशियली तुम्हाला काय सांगितलं की बाबा इंटेरियर ऑफ द अर्थ कसं आहे, काय आहे, विलकता काय असते, त्यानंतर भूकवच काय वगैरे, शिलावरण काय, त्यानंतर तुमचं त्याकडे मेंटल काय असते किंवा त्या कोर काय, ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. तसं आपण इनिशियली ह्याच्यात सुद्धा काही गोष्टी आहेत त्या आपण इथे लर्न करूया, म्हणजे पुढे जात असताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता एक लक्षात ठेवायचं, ही आहे जमीन, काय ही आहे जमीन किंवा लँड आपण म्हणतोय, या सरफेस आहे, सरफेस. आता इथे काय झालेलं आहे, हा आहे भूकंप केंद्र, भूकंप केंद्र किंवा त्याला भूकंप नाभी म्हणतात, कारण त्याला भूकंप नाभी असं म्हणतात, किंवा त्याला इंग्लिशमध्ये अर्थक्वेक फोकस असं म्हणतात. फोकस ही नावं खूप महत्त्वाची आहे. ओके, खूप महत्त्वाची आहे. आता काय झालं की ह्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, काय रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, त्यांचं काय झालेलं आहे, इथं ब्लास्ट झाला. काय झाला, ब्लास्ट झाला. आता रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटचा ब्लास्ट का झाला, काय सर्टन रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ते काही हाईटवरती, म्हणजे ह्या वरच्या भागामध्ये बर्न होत नाही, परंतु ह्या ठिकाणी कन्व्हेक्शनल करंट ऑफ दी मॅग्मा इथं फ्लो होत असतो. आणि कन्व्हेक्शनल करंट ऑफ मॅग्मा फ्लो झाल्यामुळे त्या ठिकाणी ती सर्टन जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहेत ती ह्या वरच्या हाईटमध्ये जे टेम्परेचर आहे, एक्झाम्पल त्या 500 किंवा 1000 डिग्री सेल्सिअस आहे, त्याला फिजनेबल होत नाही, परंतु ते कन्व्हेक्शनल सायकलमुळे ते लावारसाबरोबर ते रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट खालच्या भागात आला की इथे 2700 डिग्री सेल्सिअस आहे, कारण की जसं खाली जाईल तसं काय होतं, टेम्परेचर वाढतं, आणि मग ते 2700ला ते फिजनेबल असतं, त्यामुळे त्या ठिकाणी ब्लास्ट होतं आणि त्या ठिकाणी प्रेशर आणि हीट या ठिकाणी बोथ आर गेट ड्रास्टिकली अटॅक्ड ॲट पर्टिक्युलर दॅट पॉईंट, आणि त्यामुळं तिथं तयार होतो भूकंपाचा केंद्र किंवा फोकस तयार होतो. आता केंद्र तयार झाला की बरोबर त्याच्या चारी बाजूला काय होतं, चारी बाजूला वेव्ज निघायला लागतात. ह्या वेव्ज त्याच्या भोवती फिरायला सुरुवात करतात. मग इथं तुम्हाला दिसेल ही जी वेव्ज आहेत, ह्या वेव्ज ह्या चारी बाजूला चाललेल्या आहेत. ह्या वेव्ज मध्ये फक्त असतात प्री अँड एस वेव्ह असतात, प्रायमरी अँड सेकंडरी लहरी, ह्या दोनच लहरी असतात. ओके, पी आणि एस, ह्या सगळ्या पी आणि एस आहेत, लक्षात ठेवा. पी एस प्रायमरी आणि सेकंडरी, प्राथमिक आणि दुय्यम लहरी आहेत. ह्या प्राथमिक दुय्यम लहरीमधली सगळ्यात प्रथम प्राथमिक लहर ह्या ठिकाणी जमिनीवरती ह्या ठिकाणी पोहोचणार, इथे सगळ्यात प्रथम, म्हणजे ज्या ठिकाणी फोकस आहे बरोबर फोकसच्या बरोबर वरच्या भागात जिथं जमीन लवकर आहे, कारण की इथं जर बघितलं ह्याला अजून पोचायला तर वेळ लागणार आहे, परंतु शॉर्टेज डिस्टन्स फ्रॉम फोकस
टू दॅट पर्टिक्युलर दिस लँड असेल ते डिस्टन्स असेल म्हणजे त्याच्या डोक्यावरचं। हा जो केंद्र आहे, जो पॉईंट तुम्हाला जमिनीवर मिळतो, ज्या ठिकाणी अर्थक्वेक पहिल्यांदा डिक्लेअर होतो किंवा स्ट्राईक करतो, त्यालाच म्हणतात अधिकेंद्र। हे खूप महत्वाचं आहे, अधिकेंद्र, त्याला म्हणतात इपिसेंटर। त्याला इपिसेंटर खूप खूप महत्वाचे, फोकस नाभी अँड अधिकेंद्र इपिसेंटर, व्हेरी इम्पॉर्टंट। आता एक प्रश्न असा येतो, भूकंप ज्या केंद्राच्या ठिकाणी होतो त्या केंद्राला अधिकेंद्र असं म्हणतात। आता किती सोपं वाटतं, हा बरोबर आहे बरोबर आहे, आपण घेऊन जाणार। ते कारण काय, भूकंप केंद्र त्यालाच अधिक केंद्र म्हणणार, दोन्ही हे वाटतं ना, सिनोनिमस वाटते, समानार्थी वाटायला लागले किंवा रायमिंग वर्ड्स वाटायला लागले, पण हे चुकीचं आहे। भूकंप ज्या ठिकाणी होतोय त्याला नाभी असं म्हणतात, फोकस असं म्हणते, का भूकंप केंद्र म्हणतात, अधिक केंद्र नाही, हे लक्षात ठेवा। अधिक केंद्र ज्या ठिकाणी अगोदर या ठिकाणी जमिनीवरती काय झालेलं, अटॅक झालेला आहे, अर्थक्वेक किंवा रीच झालेला आहे, रीच म्हणजे पोचलेला आहे अर्थक्वेक, त्या केंद्राला आपण अधिक केंद्र म्हणायचं का इपिसेंटर म्हणायचं। अँड फ्रेंड, अँड या ठिकाणी महत्वाचं काय आहे, फ्रॉम दॅट सेंटर सडनली वन वेव्ह स्टार्टेड, दॅट वेव्ह इज नोन ॲज एल वेव्ह। ही कुठली आहे, एल वेव्ह, त्याला म्हणतात भूपृष्ठ लहरी, भूपृष्ठ लहर असं म्हणतात। काय म्हणतात त्याला, भूपृष्ठ लहर असं म्हणतात। सो प्रायमरी म्हणजेच प्राथमिक आणि द्वितीय लहरी भूकंप केंद्र, भूकंप नाभी किंवा फोकस पासून तयार होतात, आणि वन्स इट रीच ॲट दी that surface or on the land, then there is a formation of the L waves on the surface because of primary and the secondary waves. कळलं तुम्हाला इथपर्यंत या गोष्टी। सो इथपर्यंत, आणि आता बघा ही वेव्स असे हॉरिझॉन्टली जाते, म्हणजे ऑन दी सरफेस तुम्हाला अशी हार्बोर वेव्ह सारखी, म्हणजे समुद्राच्या लाटेप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला भासेल। ओके, ह्यात काय तुम्हाला डाऊट नसावा। आता आपण याच्यानंतर आपण त्याच्यामधला फरक पण बघणार आहे, तर इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। ओके, त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही। आता आपण या ठिकाणी प्रायमरी अँड सेकंडरी व्ह्यूज आणि टर्शरी व्ह्यूज आहेत, त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो आपण या ठिकाणी बघूया कसा असतो। प्रकार काय आहे, हा ॲक्च्युली सिस्मोग्राफ आपण एक कन्सेप्ट आहे। ओके, भूपृष्ठाच्या अंतर म्हणजे लहरीचे प्रकार, त्याचे काय स्लाइड्समध्ये बघूया। भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकंपावर प्रचंड ताण निर्माण होतो, म्हणजे भूकंप कसा तयार होतो वगैरे, जमिनीची हालचाल होते वगैरे, ते सगळं आपण नंतर बघणारच आहे, इथे लक्षात ठेवा फक्त। ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात, यामुळे भूकंप पावतो, भूपृष्ठ कंप पावतो, म्हणजेच भूकंप होतो, आणि भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककामध्ये काय केले जाते, कॅल्क्युलेट केले जाते, मेजर केले जाते। भूकंपाचे कारणे, एक आहे भूपट्टा सरकणे। जे भूपट्टे आहेत ना, आपण टाइप्स ऑफ भूपट्टे सुद्धा या ठिकाणी बघणार आहे, टाइप्स ऑफ प्लेट्स। त्यामध्ये प्लेट्स म्हणजे काय, खाण्याची प्लेट नाही, ती जमिनीची किंवा औष्णिक प्लेट आहे, लक्षात ठेवायचं। आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा त्यांचा जर व्हायब्रेशन होते तर खूप म्हणजे थोडंसं हल्लं तरी अख्खा वरचा पार्ट व्हायब्रेट होणार आहे, लक्षात ठेवा। म्हणून इथं भूकंपाचं मेन कारणामध्ये प्लेट ज्या आहेत त्या प्लेटचं सरकणे एक येतं। ओके, नंतर भूपट्टा एकमेकावर आदळणं, म्हणजे कन्व्हर्जन्स किंवा डायव्हर्जन या दोन्ही फेजमध्ये ते आदळतात। भूपट्टा एकमेकाच्या वर किंवा खाली जाणं म्हणजे सबडक्शन होतं किंवा स्लायडिंग रोलिंग अप, म्हणजे या ठिकाणी होत असतं। आणि वलीकरण एक फॅक्टर आहे, आपण बघणार आहे की ज्यावेळी दोन्ही भूपट्टे एकमेकाच्या खाली न जाता त्या काय होतात, वलीकरण होतं, फोल्डिंग होतं, त्याच्यामुळे आपण बघणार आहे की हिमालय वगैरे कसं तयार झालं। त्यानंतर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकावर विभंगन निर्माण होतं, जे आता फोल्डिंग म्हटलं, आणि ज्वालामुखीचे उद्रेक होणे, हे वेगवेगळी कारणं आहेत की ह्या कारणांच्या वेळी काय होतं, ह्या कारणांच्या वेळी या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, भूकंपाच्या लहरी किंवा भूकंपाची कारणे या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं। ओके, आता पुढे बघूया काय आहे ते। भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र किंवा नाभी या ठिकाणी काय असतं, आपण आताच बघितलं, एपिसेंटर काय असते,
ओके, ह्या गोष्टी आता हे मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवायचं राहिलं. मागच्या स्लाइडमध्ये काय, सॉरी, इथे काय दिलं, हे साधे भूकंप मापक यंत्र व आलेख. ओके, हे लक्षात ठेवा, सिस्मोग्राम असं त्याला म्हणतात. काय म्हणतात त्याला, सिस्मोग्राम हे यंत्र आहे. ओके, आता हे यंत्र कसं असतं, पेंडुलम मध्ये अडकवलं बघा. जेव्हा व्हायब्रेट होईल ना ते असं करेल. हे हेवी आहे, जड आहे ना, आणि तो हे ना धरले स्प्रिंगनं. जेव्हा भूकंप येणार ते असं हलणार. असं हलेल ना, तसं ही पट्टी दाखवली बघा, ही पट्टी म्हणजे ही पट्टी पांढरीवाली दिसते का, ह्या पट्टीलाच म्हणजेच डायरेक्टली ह्या व्हाईट पट्टीलाच सिस्मोग्राफ असं म्हणतात. सिस्मोग्राफ. सो सिस्मोग्राफ आणि सिस्मोग्राम मध्ये फरक कळला का. सिस्मोग्राम हे इन्स्ट्रुमेंट आहे टोटल. त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जी पट्टी वापरली जाते त्याच्यावरती हे हृदयाच्या ठोक्यासारखे जे व्हायब्रेशन दाखवलेले आहेत फ्रिक्वेन्सीचं ते या ठिकाणी येत असतात. आता बघा पी फ्रिक्वेन्सी ऑफ पी इज व्हेरी लेस कम्पेअर टू एस अँड कम्पेअर टू एल सगळ्यात जास्त एलची असते. लक्षात ठेवा. थोड्या वेळाने ह्याचा डिफरन्स बघणार आहे, तेवढे तुम्हाला मी ते व्यवस्थित एक्सप्लेन करणारच आहे. ओके, आता आपण भूकंप केंद्र, भूकंप नाभी किंवा एपी सेंटर या ठिकाणी बघूया. आपण बघा, ज्या ठिकाणी भूकंप नाभी आहे तिथून चारी बाजूला या ठिकाणी प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी जात आहेत. सर्वात पहिल्यांदा जिथं जर आपटेल त्याला काय म्हणतात, अपिक केंद्र म्हणतात. हे बघा, भूपृष्ठावर पडतं. ओके, भूकंप केंद्र किंवा नाभी, त्याच्यामध्ये भूकवचातील ज्या विक्षोभ स्थानापासून भूकंप लहरी उगम पाहून सर्वदूर संचारित होतात. ज्या ठिकाणी ब्लास्ट होते आणि त्याच्या चारी बाजूला त्या ठिकाणी भूकंप स्प्रेड होते, त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणणार, भूकंप केंद्र असं म्हणणार. ओके, आता जो या ठिकाणी केंद्रापासून म्हटलं ना, ज्या पद्धतीने भूकंप लहरी बाहेर निघतात, तर त्यातील जो केंद्र आहे त्याला आपण काय मागाशी म्हटलेलं आहे, भूकंप केंद्र म्हटले. पण ज्या ठिकाणी तो प्रथम पोचतो जमिनीवरती ऑन द लँड त्याला एपी सेंटर म्हटलेलं आहे, बरोबर ना. भूकंप केंद्राच्या किंवा नाभीच्या अगदी वरती क्षितिज समांतर क्षितिज तळाच्या लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो बिंदू निर्माण त्याला अधिकेंद्र असं म्हणतात. ओके, 50 वेळा त्यात गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे जास्त आपण त्याच्यावर नको त्याला पुढे जा. आता शॅडो झोन, आता ही डायग्राम तुम्ही पाहिलेली असेल स्टेट बोर्डमध्ये. तर आपण पहिल्यांदा शॅडो झोन हा कन्सेप्ट या ठिकाणी प्लॉट करूया. या ठिकाणी एकदम सेंटरला आहे कोर. काय येतं, कोर आहे. आणि या ठिकाणं ह्या जो ठिकाण आहे ज्या ठिकाणी मी आता ॲरो बनवतोय, ह्या ॲरोपासून इथं आहे आपला फोकस. ज्या ठिकाणाहून आपण लहरी सोडणार आहे, जमीन म्हणजे आपली जी अर्थ आहे ती बघण्यासाठी त्या ठिकाणी आपण लहरी सोडणार आहे. इथून प्राथमिक आणि द्वितीय दोन्ही लहरी सोडणार आहे. आता काय होत असतं, ज्यावेळी लहरी सोडतो आपण इथून, लहरी या कोरचा बाहेर आउटर कोर जो आहे त्या आउटर कोरला टच करून त्या इकडून इकडे पोचतात. मग इथून हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला मी, इथं सर्व लहरी म्हणजे प्राथमिक दुय्यम या फोकस कडून आपण दोनच लहरी सोडतोय. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, दोनच लहरी, कारण की जमिनीचा आतला भाग कसा आहे ते ओळखण्यासाठी आपण या फोकस कडून आपण पी अँड एस वेव्ह दोन्ही सोडतोय. पी अँड एस या सगळ्या लहरी दोन्ही सोडतोय. ज्यावेळी ह्या लहरी किनाऱ्याला पोहोचतात, म्हणजे हा जो ऍक्च्युली 105 डिग्री अँगल आहे, ह्या भागापासून या 0 पर्यंत, इथं काय 0 आहे, इथे तुम्हाला त्या सरफेसवरती प्राथमिक लहरी, द्वितीय लहरी आणि तृतीय लहरी या तिन्हीच्या तिन्ही सिस्मोग्राममध्ये रेकॉर्ड होणार आहेत. ओके, तसंच याप्रमाणे इकडे 105 या ठिकाणी अँगलला ह्या ठिकाणी भूपृष्ठावरती तुम्हाला पी एस अँड एल वेव्स या ठिकाणी काय होणार आहेत, रेकॉर्ड होणार आहेत. ते लक्षात ठेवा, रेकॉर्ड होणार आहेत किंवा भेटणार आहेत, मिळणार आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं. परंतु या कोरच्या इथं झाल्यानंतर काय होतं, कोरच्या या ठिकाणी प्राथमिक आणि दुय्यम लहरी तिथे पोचल्या. कोर या ठिकाणी इथेपर्यंत येतात, पी आणि एस वेव्ह या इथपर्यंत येतात. आणि होतं काय की पी वेव्हच या ठिकाणाहून पुढे जाते. काय होते,
पी वेव्ज ह्या ठिकाणावरून पुढं जाते, त्या ठिकाणाहून एक लहरी म्हणजे एस वेव्ह जात नाही. मग इथे बघितलं 145 डिग्री आणि इथून इकडे 145 डिग्री, एवढ्या भागामध्ये तुम्हाला कुठली नाही ते इकडे पास कोण होते, पीच होते. कुठली होते, पीच होते. तर पी अँड एल वेव्ह या ठिकाणी काय होते, रेकॉर्ड होते. म्हणजेच तुम्हाला इथे दिसेल, काय दिसेल की 105 पासून इकडे 105 पर्यंत तुम्हाला एस वेव्ह दिसणार नाही. त्यामुळं हा झाला एस वेव्हचा शॅडो झोन. म्हणजे या ठिकाणून एस वेव्ह दिसत नाही. तर का, तर बाबा पहिलं ह्या 1 2 3 4 मी ह्या ज्या लाईन काढल्यात इथं 105 पर्यंत एस वेव्ह मिळते का, तर मिळते. आता सर्वात महत्वाचं एल वेव्ह काय आहे, एल वेव्ह जमिनीवर तयार होते. भूकंप केंद्रापासून जमिनीच्या दिशेला, जर या भूकंप केंद्रापासून जमिनीच्या दिशेला जर पी वेव्ह असो किंवा एल वेव्ह असो किंवा दोन्ही एकत्र असो किंवा एक एक इंडिव्हिज्युअल आली स्ट्राईक झाली तर त्या ठिकाणी एल वेव्ह तयार होणार आहे. म्हणजे पी वेव्ह आली स्ट्राईक झाली तर एल वेव्ह तयार होणार आहे. एस वेव्ह आली ती स्ट्राईक झाली तर एल वेव्ह तयार होणार आहे. दोन्ही येऊन स्ट्राईक झाला तर एल वेव्ह त्या ठिकाणी तयार होणार आहे. परंतु तिथे एल वेव्ह तयार व्हायच्या अगोदर दोन्हीपैकी एक तर येऊन स्ट्राईक व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी जर दोन्हीही येऊन जमिनीवरती जर स्ट्राईक होत नसतील तर जमिनीवर एल वेव्ह तयार होणार नाही. ऑब्वियस आहे, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय की हा झोन मी जो या ठिकाणी कुठला कलर घेऊ, रेड कलर घेऊ. हा झोन तुम्हाला दिसतो या ठिकाणी 165 ते 105 ते 145 दरम्यान. हा झोन 105 ते 145 ह्या झोनमध्ये तुम्हाला ह्या सरफेसवरती, जमिनीच्या सरफेसवर, भूपृष्ठावरती तुम्हाला पी एस आणि एल ह्या नाही भेटणार. कळलं का तुम्हाला. म्हणून हा जो रेड शॅडो झोन मी इथं काढलेला आहे, तर रेड शॅडो झोनला म्हणतात शॅडो झोन. शॅडो झोन ऑफ विच वेव्ज पी एस आणि एल तिन्ही वेव्जना तो शॅडो झोन आहे. टोटल शॅडो झोन आहे तो टॅग. ओके, इथं प्रायमरी वेव्ह का भेटत नाही, त्याचं कारण आहे प्रायमरी वेव्ह जेव्हा ती फेज चेंज करते तेव्हा ते काय होते, डिफ्लेक्ट होते. काय होते, डिफ्लेक्ट होते. जाते, पास होते, परंतु ते डिफ्लेक्ट होत असते. लक्षात ठेवा. एस वेव्ह का पोहोचत नाही, कारण की बाहेरचा कोरचा बाहेरचा भाग कसा आहे, लिक्विडमध्ये. त्यामुळे तो त्या ठिकाणी काय होतो, तिथून एस वेव्ह जात नाही. जर एस आणि पी वेव्ह जर पोहोचत नसेल तर जमिनीवर एल वेव्ह तयार होणारच नाही. लक्षात ठेवायचं. म्हणून पी एस एल तिन्हीला शॅडो झोन आहे. ह्या कोरमधून एल पी वेव्ह पुढे पास होते फक्त, कारण की एस वेव्ह लिक्विड म्हणून जात नाही. पण पी वेव्ह जमिनीला ठोकली इथं की एल वेव्ह तयार होती. त्यामुळे पी आणि एल वेव्ह इथं आहे. ओके, लक्षात ठेवायचं. कुठे 145 पासून इकडे 145. ठीक आहे ना. सो ही एक डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इथे तुम्हाला काही डाऊट आहे का, तर शॅडो झोन मध्ये पी एस एल वेव्ह नाही आहेत. पी नाही आहे बिकॉज ऑफ डिफ्लेक्शनमुळे, एस नाही आहे बिकॉज लिक्विड आउटर कोर लिक्विडमध्ये असल्यामुळे, आणि एल का नाही, कारण पी आणि एस दोन्ही लहरी तिथं जमिनीवर पोचत नाहीत, त्यामुळे तिथं एल तयार होत नाही. ओके, हे एवढं सोपं आहे. आता आपण ते स्लाइड्स बघूया. आता शॅडो झोन्स यामध्ये काय दिले का, ओके, हे बघा, ही डायग्राम सिंपल आहे. जे एक्सप्लेन केलं ते मी तर याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन केलं. एपिसेंटर एकूण पी आणि एस वेव्ह पाठवल्या बघा. पी आणि एस वेव्स, पी आणि एस वेव्ह, एल वेव्ह पण तिथं रेकॉर्ड होणार आहे कारण जमिनीवरती. इथं लिक्विड आउटर कोर आहे, सॉलिड इनर कोर आहे, पण लिक्विडमधून एस जात नाही, फक्त पी जाते. त्यामुळे ही जे येल्लो लाईन दिसते ती दिसते का, सरळ आले का, इथून इथं आली, इथून इथं आली, इथून इथं आली, इथून इथं आली, म्हणजे अशी सरळ न येता ती थोडी टिल्ट होते. त्यामुळं ह्या पी वेव्ह येते. त्यामुळे इथं काय होतं, पी आणि एस वेव्ह तयार होते. ह्या क्रस्ट आहे मध्ये, नो डायरेक्ट काय वेव्हज आहेत. एस वेव्हच्या ठिकाणी नो डायरेक्ट एस वेव्ह या ठिकाणी असते, म्हणजे एस वेव्हच्या शॅडो झोन आहे या ठिकाणी. नो डायरेक्ट पी वेव्हज, त्या ठिकाणी पी वेव्हज नाही आहे, त्यामुळे पी वेव्ह शॅडो झोन म्हणतात. तर हे पी एस एल तिन्हीचा शॅडो झोन आहे नुसता. म्हणजे सर्वात कमी शॅडो झोन कोणाचा आहे तर पी वेव्हचा आहे इथे, आणि सर्वात जास्त शॅडो झोन कोणाचा आहे, एस वेव्हचा आहे. लक्षात ठेवायला. ओके, शॅडो झोन हा पॉईंट या ठिकाणी संपलेला. आता ह्याच्यामध्ये पुढचा पॉईंट कुठला बघूया. प्राथमिक लहरी
काय असतं आता याचा डिफरन्स थोडासा आपण मी तुम्हाला सांगतो. मी थोडासा डिफरन्स तुम्हाला एक्सप्लेन करतो. पी वेव्स, नंतर आहे एस वेव्स, नंतर आहे एल वेव्ह. ओके. प्राथमिक प्रायमरी वेव्ह, या प्राथमिक लहर प्राथमिक लहरी किंवा त्याला प्रायमरी वेव्ह त्याला म्हणतात. त्या प्रायमरी वेव्ह असं म्हणतात त्याला. ठीक आहे. त्याला सेकंडरी वेव्ह असं म्हणतात. त्याला लॉन्जिट्युडनल वेव्ह असंही म्हणतात. याला शेअर वेव्ह म्हणतात. शेअर वेव्ह असं म्हणतात. त्याला मराठीत दुय्यम लहरी असंही म्हणतात. त्याला भूपृष्ठ लहरी, याला लॉंग वेव्ह असंही म्हणतात. लँड वेव्ह असंही म्हणतात किंवा याला LOV लव वेव्ह असे म्हणतात. कारण की एल वेव्ह भूपृष्ठ लहरी सर्वात डिझास्ट्रस आहे, पूर्ण विध्वंस करते. त्यामुळे लव वेव्ह, लव पण विध्वंस करतात. ओके, असं काय नाही. आता बा हे झालं पहिला डिफरन्स. दुसरा डिफरन्स काय, जे लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणतात, म्हणजे ही कशी होती टू फ्रो पुढे, म्हणजे पुढं मागं अशी लहरी जात असते. म्हणजे भूकंप आल्यानंतर तुम्हाला असं हलवण्याचं काम करते. ओके, लॉन्जिट्युडनल वेव्ह, पुढं मागं. आणि एस वेव्ह काय, इट इज अ परपॅन्डिक्युलर टू द पी वेव्ह. प्राथमिक लहरीला काय, आता ही काय प्राथमिक लहरी पुढं मागं आहे. तर एल वेव्ह कशी आहे, परपॅन्डिक्युलर आहे, म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. कशी आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह या ठिकाणी त्याला म्हणतात टू इट्स ओरिजिनल डिरेक्शन. म्हणजे ही वेव्हच्या दिशेनं असते, इन द डिरेक्शन ऑफ द डिरेक्शन ऑफ द वेव्ह. ही कशी असते, परपॅन्डिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द वेव्ह. ओके, ही कशी असते, परपॅन्डिक्युलर असते, लक्षात ठेवायचं. आणि ही एल वेव्ह कशी असते, ही वेव्ह हर्बोर वेव्ह कशी असते, हर्बोर वेव्ह म्हणजे आपली लाटासारखी, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं भूकंपामध्ये बघा मुवमेंट असायचे, इकडे तिकडे, म्हणजे पुढं मागं. मग हे कोण म्हणतात, प्राथमिक लहरी. तुम्हाला वर खाली आपटणार एस वेव्ह. आणि हे कसे होणार, असं वेव्ही सारखं. हे म्हणजे हे तिने असं वेगवेगळं येत नाही, एकदम येतात. त्यामुळे तुम्ही कसे पण हालता. ओके, चला, हा मजेचा भाग होता. नंतर प्राथमिक लहरी आहे ना, ती सिस्मोग्राफमध्ये, सिस्मोग्राफवर सर्वात प्रथम, म्हणजे फर्स्ट रेकॉर्ड होईल, लक्षात ठेवायचं. त्यानंतर ही सेकंड रेकॉर्ड होणार आणि थर्ड रेकॉर्ड होणार, लक्षात ठेवा. सिस्मोग्रामवर सर्वात प्रथम प्रायमरी वेव्ह रेकॉर्ड होईल, नंतर सेकंडरी, नंतर एल वेव्ह. स्पीडचा विचार केला, स्पीडचा, तर हे फास्टेस्ट आहे ही, किंवा ज्या स्पीड सर्वात जास्त आहे, हिचा स्पीड हाफ ऑफ द पी वेव्ह, लक्षात ठेवायचं. पी वेव्हचा जेवढा स्पीड असेल त्याच्या हाफ स्पीड एस वेव्हचा असतो. आणि सगळ्यात स्लोएस्ट स्पीड कोणाचा असतो, एल वेव्हचा असतो, सगळ्यात कमी वेव्ह. ठीक आहे, स्पीड. त्यानंतर अजून काय, तर डिझास्ट्रसनेस, म्हणजे डिझास्ट्रस कोण आहे, तर ही आहे लेस डिझास्ट्रस, म्हणजे सर्वात कमी डिझास्ट्रस ही आहे. त्यानंतर मीडियम डिझास्टर्स, आणि ही कशी आहे, मोस्ट डिझास्टर्स. सगळ्यात भयंकर विध्वंसक, आपण त्याला एक शब्द चांगला आहे मराठीमध्ये, विध्वंसक, सर्वात विध्वंसक एल वेव्ह आहे, लक्षात ठेवायचं.
ओके. याच्या व्यतिरिक्त कुठला पॉइंट, ओके, याच्या व्यतिरिक्त अजून एक आहे की मीडियम, कोणत्या मीडियम मधून ही पास होऊ शकतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड, लिक्विड, गॅस ह्या सगळ्यांमधून प्राथमिक लहरी पास होऊ शकतात. फक्त ओनली सॉलिड मधून ही पास होते, लक्षात ठेवायचं. ओनली सॉलिड मधून एस वेव्ह पास होते. एल वेव्ह ऑन दी सरफेस, लक्षात ठेवायचं. ऑन दी सरफेस या ठिकाणी ती पास होत असते, लक्षात ठेवायचं. म्हणजे फक्त जमिनीच्या वरून. जसं तुम्ही जमिनीच्या आत जाल तसं एल वेव्ह कमी होत जाते, फक्त सरफेसवरून लहरी सारखी वाहते, त्यामुळे ही ऑन दी सरफेस, लक्षात ठेवायचं. त्यानंतर या ठिकाणी यांची जी स्पीड आहे, सगळ्या लहरींचा स्पीड, डेन्सिटी वाढली तर ह्यांचा स्पीड काय होतो, या ठिकाणी वाढत असतो, लक्षात ठेवायचं. ओके. सो हे डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ह्या लहरींबद्दल. ठीक आहे. तर आपण स्लाइड्समध्ये काय एक्स्ट्रा दिले का बघूया. प्राथमिक लहरीचा वेग इतर सर्व लहरीपेक्षा जास्त असून तो द्रव पदार्थातूनही पार होते, आपण बघितलेलं. दिसतं का तुम्हाला तरंग, छोटे मोठे छोटे मोठे. ओके. दोन्ही लहरी, हा महत्वाचा आहे, साऊंड लहरी सारख्या असतात. प्राथमिक लहरी साऊंड लहरीप्रमाणे असतात, हे लक्षात ठेवावं लागेल. प्राथमिक असून त्यांच्या कणांचे कंपन लहरीच्या संचरण दिशेशी होतं, पुढं मागं, टू फोर. प्राथमिक लहरीचा सरासरी वेग दर सेकंदाला 5 किलोमीटर आहे, 5 ते 10 किलोमीटर. कठीण प्रकारच्या खडकातून प्राथमिक लहरीचा वेग वाढतो, तो 8 ते 12 किलोमीटर पर्यंत सापडतो. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. हे सोपं आहे, जे आता मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ते सगळं आपण पाहतो. त्यात दुय्यम लहरी काय, दुय्यम इथे दिसतो तुम्हाला, दुय्यम लहरी वर खाली वर खाली वर खाली, म्हणजे ऍक्च्युली असं खाली वर खाली आहे, टू फ्रो. बघा, इथून खाली आहे, इथून वर आहे, इथून खाली आहे, असं. प्रकाश लहरी प्रमाण म्हणजे ही जी लाईट वेव्ह सारखी असते, लक्षात ठेवायची. ठीक आहे. आणि कणांचे कंपन संचरण दिशेच्या समलंब असते, म्हणजे परपेंडिक्युलर असते. दुय्यम लहरी घनपदार्थातून पार जाऊ शकतात, परंतु द्रव पदार्थातून जाऊ शकत नाही. द्रव पदार्थातून जात नाही, इथं दिले बघा. सर्वसाधारणपणे यांचा वेग प्राथमिक लहरीच्या निम्मा असतो, हाफ ऑफ दी प्रायमरी वेव्हज. मी जो डिफरन्स तुम्हाला दिला ना काढून, तो व्यवस्थित तुम्ही लक्षात द्या, तो सोपा दिलेला. दुय्यम लहरी अधिक विध्वंसक असतात कुणापेक्षा, प्राथमिक लहरीपेक्षा. हे लक्षात ठेव. सर्वाधिक विनाशक कोण, भूपृष्ठ लहरी. पृथ्वीच्या खोलीबरोबर प्राथमिक दुय्यम लहरीचा वेग वाढत जातो, हे मी ऑलरेडी सांगितलं. त्यांचा स्पीड काय होतो, प्राथमिक आणि दुय्यम लहरीचा वाढत जातो. नंतर भूपृष्ठ लहरी. भूपृष्ठ लहरी सागराच्या लहरी समान वाहतात, वेव, अर्बर वेव्ह. अधिक खोलीवर या लहरी प्रवास करू शकत नाही, कारण की या फक्त सरफेसवरून करतात, सांगितलेलं आहे. अतिशय मंद म्हणजे दर सेकंदाला 3.2 किलोमीटर वाहतात, सगळ्यात कमी स्पीड आहे. सर्व भूकंप लहरी भूपृष्ठ लहरी अधिक विनाशक आहे, ऑलरेडी सांगितलेलं आहे. भूपृष्ठ लहरी पृथ्वीवरून आरपार न जाता गोलाकार फिरते. भूकंप अभिलेख यंत्रात सर्वात वेगवान प्राथमिक लहरीची नोंद होते, त्यानंतर दुय्यम लहरीची होते, नंतर शेवटी तुमच्या भूपृष्ठ लहरीची. जे तुम्हाला ऑलरेडी मी डिफरन्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तेच या ठिकाणी पुन्हा पुन्हा काय होते, मी रिपीट होत आहे, लक्षात ठेवायचं. भूकंप मापन यंत्र कसं असतं बघा, हे असं. आता मग सांगितलं ना सकाळी, सकाळी बोलतो, अगोदर स्लाइड्स मी झालेला. या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढतात. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्र तयार करण्यात आलेली आहेत, ज्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजल्या जातात. भूकंपाचे परिणाम हे लहानपणापासून वाचतोय, एकदम सिंपल आहेत, द्यायचे आहेत एक्झामच्या ओरिएंटेशन म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत. जमिनीला तडे पडतात, भूमिपात होऊन दरड कोसळतात. नंतर काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात व विहिरींना पाणी येते किंवा विहिरींना कोरडी होते विहिरी. काही प्रदेश उंचावले जातात तर काही खोल खचले जातात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागामध्ये जीवितहानी वित्तहानी होते. हिमाच्छादित प्रदेशाला हिम कोसळायला सुरुवात होते, म्हणजे ग्लेशियर्स अवलॅंचेस येतात. ठीक आहे. नंतर इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचा मार्ग खंडित होतात व संवेदनशील व्यवस्था मोडकळीस येते. या ठिकाणी त्याचे भूकंपाचे परिणाम वगैरे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. हा बघा लावरच कसं आहे. ओके, ह्यात काय दिलं बघा, भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. जमिनीच्या आतमध्ये अस्थिरता आहे ना, त्याच्यामुळे घडतात.
ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होते. ठीक आहे. पुढे दिले भूपृष्ठांतर्गत हालचाल मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होते. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थ ना प्रावरणात जो आहे ना त्याच्या वरच्या थरामध्ये ॲस्ट्रोनॉस्फिअर सांगितलेला होता याच्या अगोदरच मी लेक्चरच्या सुरुवातीला. तिथून होते किरणोत्सारी ते पदार्थाचं प्रमाण ऊर्जा निर्माण होतं. या ऊर्जेतून ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतात जातात. कन्व्हेक्शनल सायकल आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये त्याच कन्व्हेक्शन सायकल 5 थेरी आपल्याला बघायची. त्यातली पहिली थेरी ती कन्व्हेक्शन सायकल ती बघणार आहे. ओके. त्यानंतर ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात आणि अंतर्गत भूहालचालीचे वर्गीकरण गती दिशा व भूरूपावर आधारित होते. पण त्यामुळे लावारस बाहेर येतो, फ्लो होतो आणि शिलावरण या ठिकाणी तयार होतं. शिलावरण म्हणजे वरचा घन पदार्थाचा भाग. ठीक आहे ना. ओके. सो अशा प्रकारे आपला जो भूकंप आणि ते भूकंप लहरी हा पण पॉईंट या ठिकाणी कमी होते संपलेलं आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण लँडफॉर्म डेव्हलपमेंटचाच एक पार्ट आहे हा भूकंप लहरी आणि त्याचे प्रकार. आणि सुरुवातीला बघितलं पृथ्वीचे अंतरंग आणि त्याचे म्हणजे ते थर काय आहेत, विलगता काय तो पार्ट. ओके. तर ह्याच्यामध्ये काही डाऊट आला नक्की तुम्ही आमच्या संग कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकता, कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटसुद्धा करू शकता. ओके. थँक्यू सो मच. अवश्य तुमच्या कमेंट सजेशन आम्हाला महत्त्वपूर्ण राहतील. काय डाऊट असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. बाय.